सध्या गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे की 82,000 कोटी रुपये नाशिकसह इतर कारखान्यामधनं रिझर्व्ह बँकेमध्ये जायला पाहिजे, परंतु ते गेलेच नाही. कुठे गेले? आपले RTI कार्यकर्ते मनोरंजन एस राय म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांनी 16-17 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सप्लाय केलेले 500 रुपयाच्या नवीन डिझाईनच्या नोटांची माहिती तिन्ही प्रेसकडनं त्या ठिकाणी मागवलेली होती. त्या अनुषंगाने तिन्ही प्रेसने त्यांना माहिती दिली आणि त्यांनी ती माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या वेबसाईटवर जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची वर्षभराची माहिती असते ती माहिती दिली. त्या दोन्ही माहितींमध्ये त्यांना तफावत त्या ठिकाणी जाणवली. जवळपास 1700 मिलियनच्या 500 रुपयाच्या नोटा आणि त्याची सरासरी 88,000 कोटी जी काही किंमत त्यांनी सांगितली. जे RTIचे मार्फत रॉय साहेबांनी जे काही विचारलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही तफावत त्या ठिकाणी दिसते याचं मागचं कारण म्हणजे का आम्ही 31 मार्चपर्यंत नोटा त्या ठिकाणी सप्लाय करत असतो आणि 31 मार्चच्या दिवशी ज्या नोटा आम्ही सप्लाय करतो सगळे जे काही 4 कारखाने भारतामध्ये आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 2 आणि आमचे 2, हे शेवटच्या मार्चच्या महिन्यामध्ये आपल्याकडे असलेलं संपूर्ण इंडियन पूर्ण करून देण्याकरता शेवटच्या हप्त्यामध्ये खूप डिस्पॅच त्या ठिकाणी करत असतात. निश्चितच त्यावेळेस 2016 साली त्या ठिकाणी डिस्पॅच जे करण्यात आलं 30 तारखेला 29 तारखेला, त्याच्यात आम्ही तर संपूर्ण रेल्वेनी डिस्पॅच त्या ठिकाणी करतो, पण RBIचे दोन्ही प्रेस त्या ठिकाणी बाय रोडसुद्धा डिस्पॅच करतात. आणि मग ज्या चेसमध्ये तो मटेरियल द्यायचा आहे, उदाहरणार्थ मला बेलापूरला द्यायचा आहे, तर बेलापूरला त्याचं रेकॉर्ड 1-2 तारखेला त्या ठिकाणी तयार होतं आणि इतरही ठिकाणी असं ज्यावेळेस प्रेसेस पाठवतात कुठं 3 तारखेला कुठं 4 तारखेला त्याची रिसिप्ट त्या ठिकाणी त्यांना मिळते. आणि म्हणून RBIच्या वेबसाईटवर ते सगळं पुढच्या वर्षाच्या याच्यामध्ये त्या नोटा त्या ठिकाणी दिसतात. जर एखाद्याला खरोखर याची संपूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर 2016 पासून त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, 16 पासून 4 प्रेसने केलेलं डिस्पॅच आणि 16 पासून तर आतापर्यंत RBIच्या वेबसाईटवर असलेली माहिती ही जर तुम्ही बघितली तर ती 100% बरोबर त्या ठिकाणी येईल. पण वर्षावाईज जर आपण बघितली तर निश्चितच आपल्याला 31 तारखेला जो आम्ही डिस्पॅच करतो तो पुढच्या वर्षी त्या ठिकाणी RBIच्या वतीनं घेतला जातो, गृहीत धरला जातो. त्याच्यामुळे ही तफावत वर्षाला केलेलं डिस्पॅच आणि RBIच्या वेबसाईटवर असलेली जे माहिती याच्यात तुम्हाला त्या ठिकाणी थोडंफार तफावत त्या ठिकाणी दिसेल. आणि आता त्यामुळं मागील 2 वर्षापासून RBIने पण एक अधिसूचना जारी केलेली आहे का आता 15 मार्चपर्यंतच आम्ही सगळं डिस्पॅच करून टाकतो. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी शेवटच्या 31 मार्चपर्यंत पण डिस्पॅच करण्याची ऑथॉरिटी त्या ठिकाणी होती आणि म्हणून त्याची बुकिंग आपण अकाउंट बुकिंग ज्याला म्हणतो ती पुढच्या वर्षामध्ये त्या ठिकाणी जात असायची. तर हीच एक तफावत आहे. असा कुठल्याही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही. नोटा RBIपर्यंत पोहोचल्या नाही किंवा RBIपर्यंत पोहोचण्याच्या पहिलेच कुठेतरी गेल्या, या ज्या काही चर्चा चालू आहे याला काही अर्थ नाही असं मला या ठिकाणी वाटतं. पण इंडेंट तुम्हाला दिलं जातं दर वर्षाला, इतक्या नोटा इतके छापल्या पाहिजे, 500 इतके छापल्या पाहिजे, मग तो इंडेंट प्रॉपरली डिस्प्ले का होत नाही की या वर्षाचा इंडेंट पूर्ण झालेला आहे, रिझर्व्ह बँकेला मिळाला, असं का नाही करत? फक्त डिस्पॅच हे का टाकतात? कसं असतं की वर्षभरामध्ये एक सुरुवातीच्या काळात एक इंडेंट त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि इन बिटवीन वर्षामध्ये कधी कधी काय असतं की छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटा 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपयाची मागणी जर वाढली तर 500 रुपयाच्या कमी करतात. याची 500 रुपयाची वाढली तर इंडेंट आम्ही मॅच करतो. हे टेंटेटिव्ह इंडेंट असतं, असं फिक्स्ड का हेच तुम्हाला द्यायचं असं नाही. आता आपण 2000 रुपयाच्या नोटाचं डिमॉनिटायझेशन चालू आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की 500 रुपयाच्याच लोक नोटा घेतील, पण असं नाही आहे. काही लोक लोअर डिनॉमिनेशनच्या पण नोटा मागतात, म्हणून मार्केटला त्या नोटा पुश त्या ठिकाणी कराव्या लागतात. म्हणून आलेलं इंडेंट हे टेंटेटिव्ह असतं आणि डिस्पॅच इयर एंडला हे आमचं फायनल प्रोडक्शन होऊन आपण बँकेला दिलेलं हे असतं. त्यांनी जी बातमी पेपरला दिलेली आहे, डिस्पॅच त्यांनी जे फिगर्स दिलेले ते एकदम ॲक्युरेट आहे, बरोबर आहे. आणि तिन्ही प्रेसनी आता आमच्या प्रेसनी माहितीच्या आधारातच ती बातमी दिली, त्याच्यामुळे ती 100% खरी आहे. पण त्यांनी तेवढ्याच वर्षाची तफावत त्या ठिकाणी सांगितली.
का बा तेवढ्या वर्षात. त्यांना जर RBIने आजपर्यंत किती डिस्पॅच झाले आजपर्यंतचं बघावं लागेल आणि RBIच्या वेबसाईटवर आजपर्यंतची माहिती ती टॅली होईल. फक्त 1 वर्षाची माहिती याच्याकरता टॅली होत नाही आहे, कारण त्यावेळेस 31 मार्चपर्यंत आम्ही डिस्पॅच करायचं. 31 मार्चला डिस्पॅच केल्यावर बट नॅचरली गाडी इथून निघाली, बेलापूरला जरी जायचं तर दुसऱ्या दिवशी पोहोचते. रात्री जर त्या ठिकाणी जर पोहोचली तर तिसऱ्या दिवशी तिचं अपडेट घेतात. बाय रोड आमच्या याच्यातली तर कन्साइनमेंट फक्त 19 मिलियनच आमच्या इकडचं दिसतं आहे. त्यांच्या याच्यातून 19 मिलियनच आमचं 31 तारखेला डिस्पॅच झालं होतं. पण जास्त डिस्पॅच म्हैसूर सालबोनी यांचं मिळून आहे. तर म्हैसूर सालबोनीला बाय रोड पण परवानगी आहे, तर ती गाडी रात्री चालत नाही. नोटा घेऊन निघालेली गाडी रात्री ट्रॅव्हल करत नाही, ती थांबून घेतात. सिक्युरिटी त्या ठिकाणी असते आणि तासी तिला एक स्पीड दिलेला लिमिट 20 किलोमीटर का 30 किलोमीटर चालली पाहिजे, जेणेकरून ॲक्सिडेंट होऊ नये. म्हणून ते RBIचे ज्या प्रेसेस आहे त्याचं मटेरियल पोहोचण्याकरता कधी कधी 6 तारीखे होते, 5 तारीखे होते आणि म्हणून ते नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये त्या ठिकाणी जातं. आणि त्यामुळं वर्षाची जी काही डिस्पॅच आहे आणि RBIच्या वेबसाईटवर याच्यावरती तफावत दिसते. पण पूर्ण 5-6 वर्षाचं जर टॅली तुम्ही डिस्पॅचचं केलं आणि 6 वर्षाचं टॅली RBIचं केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यात तफावत येणार नाही. पण आता जो प्रश्न निर्माण झाला होता की त्या नोटा तुमच्याकडून गेल्या, तुमची जबाबदारी संपली, हो, त्या नोटा RBIकडे गेल्या. हो, याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन RBIने देणं अपेक्षित होतं की काय नेमकं झालेलं आहे, कारण की तुम्ही तर बरोबर पाठवलंय सगळे. या ठिकाणी RBIचे जे गव्हर्नर आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे परदेशी दौऱ्यावरती आहे. आल्यानंतर त्यांचे जे स्पोकपर्सन आहे ते निश्चितच याच्यावर प्रतिक्रिया देतील. तोपर्यंत आपण त्यांना तर आपण म्हणू शकत नाही. पण ह्यामध्ये पूर्ण भारतामध्ये करन्सी नोट प्रेस म्हटलं का पहिलं नाशिकचं नाव येतं आणि नाशिकचं नाव आलं आणि त्यामुळं सगळीकडेच याची चर्चा त्या ठिकाणी होत होती. आणि म्हणून आम्ही आमचं कर्तव्य समजतो की याची संपूर्ण माहिती RBIपासून तर आमच्यापर्यंत आम्ही घेण्याचे 2 दिवसापासून प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी आम्ही याच्यावरती पोचलो की अशी जी काही गोष्ट आहे ती समोर त्या ठिकाणी आली की जे काही ताळेबंद आहे RBIचं जे वेबसाईटवर दिलेलं आहे आणि जे डिस्पॅच आहे त्याच्यात जी तफावत दिसते त्याच्या मागचं कारण एक आहे की 31 मार्चपर्यंत जो डिस्पॅच केला जायचं त्याचं हे कारण आहे. हो. सर, ज्या नोटा आपल्याकडनं गेल्या जसं तुम्ही सांगितलं त्याच्यावर कोणत्या गव्हर्नरची सही होती, म्हणजे RBIचे कोण प्रमुख होते त्या काळात? आता इतकं तर हां, रघुराम राजनची जर सिग्नेचर असेल तर त्यांचीच असते. आणि एक गोष्ट तुम्हाला ती पण सांगतो की ज्यावेळेस गव्हर्नर चेंज होतात पहिल्या दिवशी त्यांची एक डेट ऑफ चेंजिंग असते. तर कधी कधी काय वाटतं की हे डेटला तर गव्हर्नर आलेले तरी मार्केटला काही मटेरियल वर्क इन प्रोग्रेस, त्याला आम्ही WIP म्हणतो, वर्क इन प्रोग्रेस, म्हणजे काही ट्रेनमध्ये जात असतं, काही आमच्याकडे प्रिंट होऊन गेलेलं असतं, तर त्या नोटा तेवढ्या मार्केटला द्यावाच लागतात. त्याच्यामुळं गव्हर्नरची डेट म्हणजे एक्झॅक्ट डेटलाच ते आले आणि तिथूनच दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या नोटा येतील असं होत नाही. तुम्ही म्हटलं की 2 वर्षापासून आम्ही आता 15 तारखेपर्यंत डिस्पॅच करतो. मग ही चूक लक्षात आली म्हणून करतात की काय, त्याच्यामागचं कारण काय? चूक म्हणण्यापेक्षा की RBIला सुद्धा 15 दिवसाचा आता त्या ठिकाणी टाईम मिळतो की त्यांचे जे अकाउंट्स आहेत ते क्लिअर करण्याकरता हे करण्याकरता. म्हणून डिस्पॅचची डेट आता 15 मार्च त्या ठिकाणी फिक्स ठरवून घेतलेली. म्हणजे तुमचं वर्षभराचं जेवढं शेड्यूल असतं ते 15 मार्चपर्यंत संपून जातं. हो, 15 मार्चपर्यंत त्या ठिकाणी संपून जातं. नोटबंदीच्या म्हणजे ज्या नवीन नोटा होत्या त्या होत्या त्याच्यानंतर नोटबंदी झाली नाही. कसं असतं फायनान्शियल इयर धरलेलं आहे. तुम्ही जर त्यांची जी बातमी वाचली त्यांनी 15-16 आणि 16-17ची माहिती घेतलेली. त्याच्यामुळं ऑलरेडी नोटबंदी झालेली होती त्यावेळेस. सिक्युरिटी आणि आता जसं हा जो प्रश्न झाला की अशाच पद्धतीनं 2006-7 मध्ये 7-8 मध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाचे स्टॅम्प रेल्वेतून पार्सलमधून जाताना गायब झालेले होते. त्याबद्दलच्या तक्रारी आपण RPFला केल्या, रेल्वे आपल्या CMPने ISPने पण त्या करन्सी ते जे स्टॅम्प पेपर आहे किंवा जे शासकीय दस्तावेज किंवा नोटा आपण म्हणतो स्टॅम्प छोटे छोटे ते किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये ते अजूनपर्यंत मिळून आले की नाही मिळून आले, पुढे त्या प्रकरणात काय झालं? आता या गोष्टीवरती आता तर मी लगेच सांगू शकत नाही. पण त्या टायमाला ते पार्सल दुसऱ्या ट्रेनमध्ये त्या ठिकाणी गेलेलं असं खुलासा त्या ठिकाणी झाला. त्याच्यावर मी माहिती घेऊन सविस्तर आपल्याला माहिती देईल.
हिंदी में बताइएगा कि क्या हुआ है एग्जैक्टली, क्या जो न्यूज़ है दरअसल। बताइएगा कि जो करेंसी स्कैम है, करेंसी नोट प्रेस से जो भी नोट गए थे और जो भी घोटाला हुआ है, जो बात बताई जा रही है कम आए पैसे तो रिजर्व बैंक में, तो उसके बारे में क्या सच्चाई है, आपको क्या लगता है? आरटीआई में मनोरंजन राय करके जो व्यक्ति है, उन्होंने 3 प्रेसेस से जानकारी मांगी कि आपने 2015-2016 में जो डिस्पैच किया है 500 रुपीज़ के नोट्स, उसकी जानकारी उन्होंने आरटीआई के तहत मांगी। तीनों भी प्रेसेस ने उनको जानकारी दी कि हम लोग ने 31 मार्च तक इतना डिस्पैच किया है। जब उन्होंने वो डिस्पैच किया हुआ जो फिगर है वो आरबीआई के वेबसाइट पे आरबीआई का जो फिगर था उससे मैच किया, तो वो उनको मिसमैच लगा। जो इन बिटवीन जो डिफरेंस वहाँ पर आया करीबन 1700 मिलियन का, तो उन्होंने एक पेपर के माध्यम से ये बात सबके सामने आई कि नोट आरबीआई तक पहुँचे ही नहीं करेंसी प्रेस से निकलकर। ये सब जो बात है वो सबसे पहले बड़ी बात है कि ये गलत बात है। मेरा यही कहना है कि जब हम लोग डिस्पैच करते 31 को, तो डिस्पैच जिस स्टेट में भेजना है, कभी अहमदाबाद भेजते हैं, कभी बेलापुर भेजते हैं, कभी जम्मू कश्मीर, जो स्टेट जिस प्रेस को दिए गए वहाँ तक वो जाते हैं नोट्स। लेकिन 31 को डिस्पैच करने की वजह से उसका पहुँचने का टाइमिंग 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख होता है। मैसूर और साल्बोनी के प्रेसेस बाय रोड भी डिस्पैच करते हैं, इसलिए उनको और समय वहाँ पर लगता है। करेंसी प्रेस और देवास नोट प्रेस ये बाई ट्रेन भेजते तो 2-4 दिन का समय लगता है। इसके कारण वो जो नोट्स उनको रिसीव होते हैं उनके अकाउंट्स में वो नेक्स्ट ईयर में रिफ्लेक्ट करते हैं। तो अगर किसी को भी अगर ये देखना है कि पिछले 6 साल का डिस्पैच कितना हुआ है और आरबीआई के वेबसाइट पे कितना फिगर है, वो फिर मैच होगा। ईयर वाइज आप जाएंगे तो मिसमैच ही दिखेगा। इसके लिए आरबीआई ने अभी पिछले 2 साल से हम लोगों ने यही प्रयास कर रहे हैं और आरबीआई का भी यही निर्देश है कि 15 मार्च तक आपका डिस्पैच हमें मिल जाना चाहिए, ताकि 15 तारीख के बाद उनके अकाउंट्स वहाँ पर क्लियर रहे। तो उन्होंने जो जानकारी दी 1 साल की दी है। अगर किसी को सटीक जानकारी चाहिए तो आरबीआई पूरा डिस्पैच पास 6 साल का, मतलब 2016 से लेकर अभी 2023 तक, और पूरा आरबीआई के जो फिगर्स है उन्होंने जो वेबसाइट पे दिए वो 100% टैली हो गए। यहाँ पर करेंसी नोट प्रेस में एक भी अगर नोट नहीं मिलती है तो बहुत बड़ी दिक्कत हो जाती है। प्रेसेस बंद करने पड़ते हैं, जो अंदर है वो अंदर रहता है, जो बाहर है वो बाहर रहता है। आज भी नेकेड सर्च वहाँ पर चालू है। और आरबीआई के चेस्ट में भी जब हम लोग करेंसी पहुँचवाते हैं तो उसका पूरा डॉक्यूमेंटेशन है, पूरे रेलवे वारंट्स रहते हैं। उसके बाद वहाँ पर जाने के बाद चेस्ट से हमारा हैंड ओवर टेक ओवर के पूरे डॉक्यूमेंटेशन बनते हैं। तो मेरा यही आपके माध्यम से यही कहना है कि ये सब बात गलत है। साथ ही 1 साल की जो मालूमात उन्होंने ली उसके कारण ये सब अफवाह बोलिए या भ्रम लोगों में फैल गया है। तो आपके माध्यम से मैं यही चाहूँगा कि ऐसी कोई भी बात नहीं हुई कि प्रेसेस में नोट छपे और आरबीआई तक पहुँचे नहीं है। वो सिर्फ अकाउंटिंग का जो डिफरेंस है वो शो करना चाह रहे हैं कि जो कि वो 31 मार्च को हम लोग ने जो डिस्पैच किया बस उसी के कारण है। अभी पहले हम लोग 31 मार्च तक भी डिस्पैच करते थे। जैसे कि आपको पता है कि साल में पूरा काम करते थे तो 31 मार्च तक हम लोग भेजने की पूरी कोशिश करते थे। तो लास्ट के 2 वीक्स काफ़ी कंसाइनमेंट हमारी जाती थी। तो अभी आरबीआई और प्रेसेस में ये तय हुआ है कि 15 मार्च तक ही हम लोग डिस्पैच करेंगे। 15 मार्च का आरबीआई कोई डिस्पैच लेगा नहीं उस साल का। मतलब 15 मार्च एक बेंचमार्क डेट हमें दी गई है ताकि आरबीआई को भी 15 डेज आगे मिले कि वो वहाँ पर उनका अकाउंटिंग क्लियर करें। सर, इस बात में आरबीआई के गवर्नर को या जो भी डिपार्टमेंट है उनको सामने आना चाहिए था, लेकिन आप सामने आ गए। नहीं, आरबीआई भी अपना जो स्पोक पर्सन है वो भी आपको बातें बताएंगी। लेकिन जैसे कि आप सब जानते हैं कि पूरे भारतवर्ष में करेंसी कहाँ बनती है, तो करेंसी नोट प्रेस नासिक में बनती है। नासिक का नाम आ जाता है तो लोगों में और भ्रम ना फैले, इस पर और अफवाह ना हो, इसके और राजनीति भी ना हो, इसलिए हम लोग सामने आकर ये जो हम लोगों ने पिछले 2 दिन से स्टडी किया है और हमारा भी 20 साल से इस क्षेत्र में जो अनुभव है, तो उस माध्यम से हम लोग जो आम आदमी है या जो सामान्य नागरिक है उसके तक ये चीज़ गलत नहीं पहुंचनी चाहिए कि ऐसा कुछ हुआ है, इसलिए हम आपके सामने आए हैं। लेकिन आरबीआई भी निश्चित ही तौर पर आने वाले दिनों में इसका
जरूर उसके वो बात अपनी रखेंगी। और मुझे लगता है कि जो बात मैंने कही है अकाउंटिंग की, वही बात वो लोग भी सामने रखेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।